हे गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। तो गाइस, कैसे आप सब? आई होप आप सब बढ़िया रहेंगे और होने भी चाहिए। तो गाइस, आज है मंडे और अभी मैं उठ गया हूँ, मतलब नहा धो के एकदम फ्रेश हो गया और खाना वगैरह नाश्ता वगैरह सब कर लिया। अभी फिलहाल दोपहर हो चुकी है और थोड़ा बहुत मेरा काम था वो भी कर लिया है। और दोपहर को भी जरा शोरूम में जाने का है, फिर गाड़ी लेके आने का है। वो दिखा नहीं सकते, पर मैं शोरूम में जाऊंगा तो थोड़ा बहुत दिखा दूंगा, नहीं तो मतलब हम लोग का ऐसा प्लान नहीं है वो शो करने का, इसलिए तो जाएंगे। तो आपको आज पूरा दिन क्या क्या करेंगे वो सब दिखाएंगे। चलो मिलते हैं थोड़ी देर बाद में नीचे जाके। काही आता झाली संध्याकाळ आणि मी दुपारी झोपलेलो एकदम मस्त. नंतर मग शोरूम मध्ये गेलतो, गाडी वगैरे घेऊन आलो आणि ज्याला आम्हाला म्हणजे आमच्याकडनं द्यायची होती त्याला पण दिली. असाच पप्पाचा मित्र आहे म्हणून पप्पा बोलले की त्याची जरा फायनान्शियल कंडिशन जरा डाऊन आहे म्हणून त्याला आम्ही गाडी दिली घेऊन, एक नॉर्मलशी. तर मग ती प्रायव्हसी म्हणून दाखवली नाही. तर मग आता तीच गाडी आता आहे आमच्या घराखाली, पण नंतरला ती बघू, आता जाऊ द्या सोडा. तर मग आता आपण जाऊ खाली, दाखवतो तुम्हाला. सध्या तर फुल एरियाची लाईट गेले, संध्याकाळ झाली आणि तुम्हाला दाखवतो खाली जाऊन. बहुतेक आता मी जातो जरा टेरेसवर, तो बघू तो काय करतो. तो फोनवर फोन करतोय नुसता. चला बघूया. लाईट गेलो आणि वरती आलोय आणि या टाकीतले सगळे मासे मेले. इथं थोडे ठेवले द्यायचे. काय नाही मिळलं. साय पण ग्रीन ग्रीन जसं गरम होते. लाईट गेले, मजदूर लाईट गेले, गरम होत. इन्व्हर्टर राईट आहे तसं. काहीच आता आम्ही दोघं आलो इथं मंदिरात चाललोय. आम्ही इथे बघतोय तर रस्त्यावरती चमडीगिरी होते. इकडे 2 जण आहेत, तिला आवाज होय. जाऊ दे, ते सगळं नाही. आता मंदिरात जाऊ मस्त. दर्शन सगळी संपलेली आहे, धुवायला घेतलंय. हे बंद केलं काय? चल बाजूने जाऊ, पटपट पाया पडू. दर्शन झालंय मस्त, एकदम एंड टाइमावर भेटलं दर्शन आणि पाय पडून निघालो आम्ही तिथून घरी जायला. प्रॅक्टिसला झालंय. आलंय लास्टच्या वेळेत आम्हाला दर्शन भेटलं एकदम मस्त. इकडे सिलेंडर सॉल्व झालं काय? मोठा सिलेंडर टाकीवर कसा बसला? आणि आम्ही तो गाडी चालवत तिथं आहे भाऊना. कालोखा दिसत पण नव्हता तो. असं वाटतं मार्ग बघत. नंतर दाखवतो तुम्हाला काय तिथं काय रे. ही गल्ली आमच्या इथली सगळ्यात सुप्रसिद्ध गल्ली. इथे खूप मोठे कांड होतात. गल्लीला बोलतात डॅश डॅश गल्ली. जीबी रोड सारखे. आता चालतो घरी जस्ट, आणि जेवण वगैरे मस्त एकी झालेलं आहे आपलं. आता जेवण झालंय. मित्राचा फोन आला म्हणून खाली चाललोय. मी तुम्हाला दाखवतो तिथे बाहेर गेलो. चल काय, आता आम्ही आलोय जुईनगरला. त्याची बंद पडलेली 3 दिवस झाले आणि आम्ही तिला घ्यायला आलोय, कारण की तिला ठरता एक खतरनाक ऍक्सिडेंट चपटली गेलेली गाडी, पण ती घ्यायला चालला. आम्ही जुईनगर स्टेशनला आम्ही तिला आलोय. दाखवतो विस्तार के साथ. न्यूज रिपोर्टर अंश भोई. बारिश आम्ही थांबलो इथं बसची वाट बघत. आणि आमची बाईक राहिली तिथं. मागून आम्ही या गाडीवर आलोय आणि आम्हाला जायचे दुसरी गाडी घ्यायला, एक्सेस. इथून मुलं पाणी टपकिन. मारी बोलत नाही. एक हाताने गाडी बंद पडलेली गाडी आणि एक हाताने कशात मारतोय. असं गाडी बंद पडल्यावर असंच होतं. दोघं त्या गाडीवर फार जोरात परत गाडी बंद पडली ना, परत याची गाडी येऊ बंद पाडतो भाई. आणि रात्री आम्हाला धक्के. चढलो आम्ही, ब्रिज चढलो सांगपाड्याचं. आणि आता आम्ही पामबीचवरून सीधा घर पे. पाऊस आलता लय जोरात.
थांबला होता पाऊस सध्या. मला नाही आवडत. आईने घेतली ना फायनली स्प्लेंडर. स्प्लेंडर फिरवतो माझा जानू जानू. आणि यो स्प्लेंडर लवर. स्प्लेंडर लवर आपली स्प्लेंडर लवर मालकीन बाई. आता ही दुसरी आली मालकीन बाई. प्रथमे दादांचा आशीर्वाद. प्रथमे दादांचा आशीर्वाद. झालं बोबडी वळली. स्प्लेंडर आल्यावरती नावातच दम आहे. नावातच दम आहे. स्प्लेंडर लावा ताकद. आता आमचं काम 25 झालं आणि आम्ही चाललोय घरी. यांच झालंय. माझं काय झालं लाडले. आता आम्ही चाललोय घरी आणि घरी जाऊन तिथं येत होतो तर कपड्यावर डाग बीक लागले. चिक्कल उडून उडून दुसरे पाऊस पण पडत होता ना म्हणून चिक्कल ओली. इथं कपडे पण उगच कोणाचं दरवाजा तेल टाकरे बाबा. जोरात जोरात बसतो. आता रात्री झाले जास्तच कोण नाही इथं. आम्ही दोघं भटकतोय आणि आम्ही पण जाऊ आता घरी. आपला आवाज गेला दिसतोय का यो चोर रे. हर्षल कृष्णा पाटील उर्फ ऑगी चोर. लेट्स गो टू होम. मन कोणाने काढण्याच्या बघू काय काय. आईला ब्लेड बीट ठेवायला लागला. लागतं ना तिकडे. भांडणं करू नका. ब्लेड मारतो सर. नाही रे मस्त आहे पण. ब्लेड वाला भैया. ब्लेड वाला अभिषेक. वरतून कोणतरी पोरगा शिट्टे मारतोय. त्यालाही पण नाही माहिती खाली पोरं छेडतोय. काय दिवस झाले त्याचे. शिट्टीचा आवाज येतोय का. आम्ही पण पक्के वरतीच बघत नसतो आम्ही. पोरी असल्या जर घाण चले टाइम बरोबर नाही. सगळे आवाज काढायला लागला. आपलं गाव खराब. येडा पोरगा काय करतोय. एक तर 2 वाजले. बरोबर आहे. चलो लेट्स गो टू होम. गाइस तुम्हारा भाई अभी आ गया घर पे और अभी मतलब मैं कपड़े वपड़े निकाल के फ्रेश भी हो चुका हूँ और अभी करेंगे थोड़ा सा एडिटिंग करेंगे ब्लॉग पूरा फिर बना के फिर पोस्ट और अपलोड के लिए डाल देंगे. टाइम भी बहुत हो गया मतलब रात हो गई है 2 बज गए. तो अभी मैं सुन रहा हूँ करण औजला उसके साथ एडिटिंग करेंगे. हाँ वो गाड़ी थी जो वो मेरी नहीं थी जो हम लोग लेने गए थे. वो दूसरी गाड़ी थी और ये दूसरे की गाड़ी थी. तो हम लोग ऐसे ही राउंड मार रहे थे और मेरे दोस्त मजा ले रहे थे मतलब ऐसा. तो हम लोग घूम फिर के आ गए. फिर हम लोग जूही नगर भी गए थे. फिर उधर से भी आ गए. तो हम लोग का पूरा काम वगैरह कर दिया हम लोग ने. मतलब उसका गाड़ी उधर से लेके आने का था. उसका गाड़ी उधर ही बंद गिर गया था कुछ. तो वो गिर गया मतलब तो टूट गई उसका गाड़ी. तो इसलिए उसका पिस्टन का कुछ तो काम निकला इंजन का काम. तो अभी मैं घर पे आ चुका हूँ और आई होप आपको ब्लॉग पसंद आया होगा तो लाइक करो शेयर करो सब्सक्राइब करो. मिलते हैं जल्दी नेक्स्ट ब्लॉग में. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.